Hello everyone, this is a fourth example based on probabilities. If one coin is tossed, then find the probability of getting head. First one is head and second one is tail. आता एक सिंपल एक्झाम्पल आहे. तर याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहिलं होतं की डाय होती, ठोकळा होता. आता काय आहे तर एक कॉइन आहे. एक कॉइन थ्रो केल्यानंतर कशाची प्रोबॅबिलिटी शोधायची बघा. तर फर्स्ट आहे ती हेडची आहे, नंतर ती आहे टेलची. ओके, तर याचा सॅम्पल स्पेस कसा येतो बघा. इफ वन कॉइन इज टॉस्ड देन सॅम्पल स्पेस विल बी there will be either head or tail on upper surface of the coin. म्हणजे काय याचा अर्थ, एक कॉइन जर टाकली तर आपल्याला काय काय मिळू शकतं, हेड मिळू शकेल किंवा टेल मिळू शकेल. तर हेडला मराठीमध्ये छापा म्हणतात, टेलला मराठीमध्ये काटा असं म्हणलं जातं. तर हेड आता एच फॉर हेड आहे आणि टी फॉर टेल आहे. तर एच आणि टी हे दोन आपल्याला पॉसिबल केसेस मिळू शकतात. त्यामुळे एन आपले काय असतील तर 2 असतील. सिम्पल एक्झाम्पल आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा, फेवरेबल केसेस फॉर हेड. आता याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा, हेडची प्रोबॅबिलिटी शोधायची आहे. त्यामुळे आपण सेंटेन्स काय लिहिले बघा, फेवरेबल केसेस फॉर हेड. तर याच्यामध्ये हेड मिळण्याच्या फेवरेबल केसेस काय आहेत, फक्त एकच आहे म्हणून एच लिहिलेला आहे. एम आपले काय असेल 1 असेल. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एम अपॉन एन इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 0.5. ओके, आणि नेक्स्ट बघा, द फेवरेबल सेकंड क्वेश्चन आहे आपला टेलसाठी. टेलची प्रोबॅबिलिटी शोधायची आहे. फेवरेबल केसेस फॉर टेल इज इक्वल टू टी सॉरी. आता टेलच्या फेवरेबल केसेस काय काय आहेत बघा, फक्त एकच टी आहे याच्याकडे. त्यामुळे आपल्याला फेवरेबल केसेस आपली फक्त टी असेल. एम अगेन इज इक्वल्स टू 1 असेल. आपला इव्हेंट आता चेंज केला तर आपण चालू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एम अपॉन एन 1/2 इज इक्वल टू 0.5. आता याच्यामध्ये काय, हे एक्झाम्पल मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी खूप महत्त्वाचं आहे बघा. काय क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इफ वन ऑर सिंगल कॉइन इज टॉस्ड. म्हणजे एक कॉइन थ्रो केल्यानंतर हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी काय असते, तर लक्षात ठेवा की 0.5 असते, किंवा तुम्ही फाइंड करून ते लिहू शकता. फक्त लक्षात सेंटेन्स काय लिहायचं आहे की देअर इज अ 50% चान्स. आता 0.5 1 आपली प्रोबॅबिलिटी ही लास्ट येऊ शकते आपल्याला. यातला 0.5 याचा अर्थ 50% असतो. देअर इज 50% चान्स ऑफ गेटिंग हेड ऑन throwing a single coin, and also there is 50% chance of getting tail by throwing a single coin. म्हणजे एक कॉइन थ्रो केल्यानंतर हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी 50% असते, म्हणजे 0.5 असते. टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी 0.5 याचा अर्थ 50% असते. ओके, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 5 बघा. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड. आता हे 2 कॉइनसाठी एक्झाम्पल आहे. If 2 coins are tossed down, then find the probability that on the upper surface of the coin will be both heads, both tails, one head, and last one is at least one head. तर प्रत्येक क्वेश्चनचा अर्थ वेगवेगळा आहे. 2 कॉइन थ्रो केले त्या ठिकाणी, त्यामुळे 2 कॉइनबद्दल आपण विचार केला पाहिजे. 2 कॉइन थ्रो केल्यानंतर दोन्ही कॉइनवर हेड पडेल, दोन्ही कॉइनवर टेल पडेल, याची प्रोबॅबिलिटी शोधायची आहे. 1 हेड म्हणजे लक्षात येईल की एक हेड मिळाला पाहिजे, आणि ॲटलिस्ट 1 हेड याचा अर्थ कमीत कमी एक हेड आला पाहिजे. ते बघूया त्या एक्झाम्पल वेळेला. आता स्टार्टिंग आपली तीच होईल. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड देन वी विल गेट एच दॅट इज हेड ऑन फर्स्ट कॉईल, हेड ऑन सेकंड कॉईल. आपल्याला आता लक्षात येऊ शकतं. सेकंड केस काय होऊ शकते की एच टी असू शकते. एच टी याचा अर्थ head on first coin and tail on second coin. Third one is TH and last one is TT. Therefore total number of possible cases are n. Okay, n is equal to 4. Okay, the first example बघा, favorable cases for both head. आता या सॅम्पल स्पेसमध्ये अशा किती केसेस आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही हेड आहेत.
म्हणजे काय येणार बघा, तर फक्त हीच फक्त केस येणार. एच एच म्हणजे काय येणार, एम तुमचे काय असतील 1 असतील. ओके, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एम बाय एन 1/4 इज इक्वल टू 0.25. सेकंड क्वेश्चन बघा, फेवरेबल केसेस फॉर बोथ टेल्स. आता दोन्हीवर सुद्धा टेल पडेल याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला शोधायची असेल तर फेवरेबल केसेस काय येणार त्याच्यामध्ये, फक्त टी टीच आहे, फक्त फेवरेबल केस एकच आहे याच्यामध्ये. तर टी टी एम अगेन इज इक्वल्स टू 1, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एम बाय एन 1/4 इज इक्वल टू 0.25. आपला आन्सर आहे. तर थर्ड क्वेश्चन काय बघा, फेवरेबल केसेस फॉर वन हेड. आता फक्त एकच हेड आला पाहिजे. वरच्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, बोथ हेड, दोन्ही हेड पाहिजे होते. आता फक्त एकच हेड असलं तरी चालू शकतं. मग आता एक हेड कोणकोणत्या केसेसमध्ये आहे याच्यामध्ये, तर एच टीमध्ये आणि टी एचमध्ये सुद्धा आहे. तो पहिला आला पाहिजे की लास्टला आला पाहिजे असं काय सांगितलं नाही, फक्त त्यांनी काय सांगितलं की वन हेड पाहिजे. मग वन हेडसाठी फेवरेबल केसेस काय आहेत, एच टी अँड टी एच. देअरफॉर एम इज इक्वल टू 1, probability of C is equal to m by n 2/4 is equal to 0.5. okay, and last favorable cases for at least one head. आता वन हेड आणि ॲटलिस्ट वन हेडमध्ये काय फरक आहे बघा. वन हेडसाठी फक्त एकच हेड आला पाहिजे. ॲटलिस्ट वन हेड याचा अर्थ कमीत कमी एक हेड आला पाहिजे. मग कमीत कमी एक हेड म्हणजे जास्तीत जास्त कितीही असले तरी चालू शकतं. याचा अर्थ काय बघा, आता तुम्हाला एक्झाममध्ये पास होण्यासाठी ॲटलिस्ट 18 मार्क्स लागतात, बरोबर. मग ॲटलिस्ट 18 याचा अर्थ काय असतो की 18पेक्षा जास्त असतील तरी तुम्ही पासमध्येच येत आहे. म्हणजे 19 असतील, 20 असतील, 40 असतील, 45 असतील, 50 असतील, हे सगळे मार्क्स तुम्हाला कशासाठी चालू शकतात, तर पासिंगसाठी चालू शकतात. पण 17 चालणार नाही, कारण ॲटलिस्ट 18 म्हणले म्हणजे कमीत कमी 18 मार्क तुम्हाला लागतील पास होण्यासाठी. त्या पद्धतीनं ॲटलिस्ट वन हेड याचा अर्थ काय, कमीत कमी एक हेड असलाच पाहिजे. मग कमीत कमी एक हेड असला पाहिजे म्हणजे काय, हे तर तुम्हाला कळू शकतो. एच टी आणि टी एस एक तर हेड आहे. कमीत कमी एक हेड याचा अर्थ कितीही हेड असले तरी चालतात, 2 चालतात, 3 चालतात. मग 2 हेडची सुद्धा फेवरेबल केसमध्ये ही केस तुम्ही घेतली पाहिजे. ही जर विसरली किंवा तुम्ही घेतला नाही तर ॲन्सर तुमचं 2 येऊ शकेल, मग उत्तर तुमचं चुकू शकतं. त्यामुळं एम काय असतील आपले 3 असतील. मग हे तुम्ही याच्या पुढं करू शकतात. एम बाय एन 3/4 इज इक्वल टू 0.75 असेल. लक्षात येईल. ओके, याच्या पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.